तर बघा 2 मे अत्यंत महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी। बघा हयातीच्या दाखल्यांविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती सरकारने प्रसिद्ध केलेली आहे। आता हयातीच्या दाखल्याविषयी देखील आपण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर नेहमीप्रमाणे आज कोणत्या तालुक्यामध्ये ट्रान्झॅक्शन होणार आहे याविषयीची देखील सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। ठीक आहे, तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। हयातीच्या दाखल्याविषयी देखील आपण माहिती पाहणार आहोत। नवीन अपडेट आलेली आहे, तर काय आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया। ठीक आहे, त्यापूर्वी जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारे जे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहेत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये विचारा। तसेच कमेंट बॉक्सच्या पिनमध्ये किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक ऑफिशियल चॅनलची लिंक दिसेल, त्याला देखील फॉलो म्हणजेच सबस्क्राईब करायला विसरू नका। ठीक आहे, आता बघूया आपण आज म्हणजेच 2 मेला कोणकोणत्या तालुक्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। बघा श्रोतेहो, जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे जे आहे तर ते मिळालेले आहे। आपण ज्या तालुक्यांना जी तारीख दिली होती त्याप्रमाणे किंवा 29-30-1 तारखेला बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत तर ते वाटप केले गेले आहेत। आता बरीच श्रोता आहेत ज्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी किंवा मग त्या आधीपासून 6 महिने, 8 महिने, 5 महिने यांपासून पैसे मिळाले नाही। तर त्यामागे वेगवेगळी कारणं आहेत, त्याचे देखील आपण व्हिडिओ पुढे अपलोड करणार आहोत। त्यामुळे जर आपण अशा लाभार्थ्यांपैकी एक असाल ज्यांना 5 महिन्यापासून 4 महिन्यांपासून पैसे मिळाले नाही, तरी देखील आपण चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे जे व्हिडिओज आहेत तर ते याच्या विषयावरती आपण बनवणार आहोत। आणि तुम्हाला जर 5 महिने 6 महिन्यांपासून पैसे मिळाले नसेल तर कमेंट करा, जेणेकरून आम्हाला कळेल की बरेच लाभार्थी असे आहे आणि आम्ही तुमच्या तालुक्यानुसार तुमची जी प्रक्रिया आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू। ठीक आहे, चला आता आपण वेळ न गमावता तालुक्यांची यादी पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिला तालुका आहे आजचा जाफराबाद। जाफराबाद हा जालना जिल्ह्यातील तालुका आहे आणि ज्यामध्ये आज जे आहे तर ते लोकांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। आता कोणत्या लोकांच्या, तर ज्या लोकांना पैसे मिळाले नाही त्या लोकांच्या। काल जर पैसे आले असतील तर आजच पैसे येतील का, तर नाही। ज्या लोकांना जाफराबादमध्ये पैसे आलेले नाही त्यांना आज पैसे येणार आहेत। ठीक आहे, त्यानंतर पुढील जो तालुका आहे लांढापूर, या तालुक्याला देखील आज येणार आहे। लांढापूर तालुक्याला देखील आज पैसे येणार आहे आणि इथे 23 तारखेला जे आहे म्हणजे 23 एप्रिलला ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, परंतु काही लोकांची DBT ॲक्टिवेट नसल्यामुळे ट्रान्झॅक्शन होऊ शकलं नाही। त्यामुळे आता तुम्हाला आज जे आहे तर ते पैसे जे आहेत तर ते येणार आहे। आता पेठ तालुका, पेठ तालुक्यामध्ये देखील आज पैसे जे आहेत ते येणार आहेत, म्हणजेच 2 मेला पैसे येणार आहेत। ठीक आहे, तुम्ही चेक करा जर पैसे आले असतील तर, आणि इथे कमेंटमध्ये सांगा की आज पैसे आलेले आहे। ठीक आहे, आता बघा पुढील देखील बरेच तालुके आहे ज्यामध्ये आज पैशांचे वितरण होणार आहे। सर्व तालुक्यांची आपण माहिती पाहणार आहोत। बघा नागपूर तालुक्यामध्ये बऱ्याच श्रोत्यांना, नागपूरमध्ये अशी श्रोता आहेत ज्यांना पैसे आलेले नाही, त्यांना आज उद्या 2 दिवसामध्ये पैसे येऊन जातील। ठीक आहे, आता जर तुम्हाला 10 महिने 8 महिन्यापासून पैसे आले नसतील तर आज पैसे येतील का, तर नाही। तुमच्या योजनेमध्ये किंवा तुमच्या ही जे तुम्हाला लाभ मिळते यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर त्यावरती आपण व्हिडिओ घेणार आहोत। परंतु जे रेग्युलर लाभार्थी आहेत, जसं ज्यांना फेब्रुवारी, मार्च मध्ये पैसे मिळालेले आहेत, त्यानंतर 7 मार्च 6 मार्चला पैसे मिळाले आहे, 5 फेब्रुवारीला पैसे मिळालेले आहेत, 18 फेब्रुवारी 17 फेब्रुवारीला पैसे मिळालेले आहेत, जानेवारीमध्ये 21 जानेवारी 17 जानेवारी किंवा मग 11 जानेवारीला पैसे मिळालेले आहेत। अशा लाभार्थ्यांना जे आहे तर ते नागपूर जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत। ठीक आहे, आता बघा पुढील जो तालुका आहे तो आहे वसई विरार। तर वसई विरार या विभागामध्ये देखील आज पैशाचे वितरण केले जाणार आहे, पण याचे ट्रान्झॅक्शन जे आहे ते आधीपासूनच चालू झालेले आहे। ठीक आहे, प्रॉपर आज कोणत्या तालुक्याचे ट्रान्झॅक्शन चालू होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत। आता बघा
पुढील जो तालुका आहे तर ठाणे. ठाणेमध्ये 30 एप्रिलला आपण सांगितल्याप्रमाणे लोकांच्या खात्यावरती पैसे जमा केले गेलेले आहे. परंतु ज्या व्यक्तींची DBT ॲक्टिवेट नव्हती किंवा बँकेच्या सर्व्हरमुळे ज्या व्यक्तींना ठाणे जिल्ह्यामध्ये पैसे आलेले नाही, तर अशा व्यक्तींना आज जे आहे तर ते पैसे येणार आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. ठाण्यामध्ये आता तालुका आपण विचाराल तर ठाण्यामधील जे जवळजवळ सर्वच तालुके आहेत त्या तालुक्यांची माहिती जी आहे तर ती आपण ही पाहिलेली आहे. ठीक आहे. आता बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. पुढील जो तालुका आहे तो आहे नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुका. तर सावनेरमध्ये देखील आज ट्रान्झॅक्शन होणार आहे. ठीक आहे. सावनेरमध्ये ट्रान्झॅक्शन बरेच थांबलेले आहे, तर ते ट्रान्झॅक्शन जे आहे तर ते आज DBTच्या मार्फत केले जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अंबळनेर. अंबळनेर तालुक्यामध्ये देखील आज ट्रान्झॅक्शन होणार आहे. 2 मेच्या दिवशी आज अंबळनेर या तालुक्यामध्ये ट्रान्झॅक्शन केले जाणार आहेत. तर कोण श्रोता आहेत ते पटापट कमेंट करून सांगा. तसेच आपला कोणता तालुका आहे किंवा आपल्याला काही समस्या असेल ती देखील सांगा. आपण बऱ्याचदा पैसे आले नाही या कमेंट्स जास्त करत असता आणि पैसे आल्यानंतर कमेंट करत नाही, तर त्यामुळे इतरांना माहीत होत नाही. आम्ही तर सांगतो, परंतु जेव्हा तुम्ही कमेंट करून सांगाल आणि जेव्हा पब्लिक ती कमेंट वाचेल तेव्हा त्यांना लक्षात येतं की या विभागामध्ये पैसे आलेले आहेत. ठीक आहे. बऱ्याच वेळेला एक विभाग घेतला जातो आणि दुसरा विभाग राहून जातो. मग तिथे पैसे आलेत की नाही हे लोकांना लवकर माहीत होण्यासाठी जर तुम्हाला लाभ मिळाला असेल तर कमेंट करत चला की आम्हाला पैसे आले आहेत, पैसे आलेले नाही. ठीक आहे. आता बघा, भंडारा विभागातील काही तालुके आहेत ज्यांना लाभ आपण सांगितल्याप्रमाणे मिळालेला आहे आणि बऱ्याच लोकांनी काल आपल्याला फोन करून देखील हे केलेलं आहे की सर आम्हाला लाभ मिळालेला आहे. तर ठीक आहे, भंडारा तालुक्यामध्ये देखील बऱ्याच लोकांना लाभ मिळालेला आहे. परंतु ज्या व्यक्तींना पैसे बाकी आहे, भंडारा विभाग, भंडारा जिल्ह्यातील जे तालुके आहेत जसं लखनदूर तालुका असेल, त्यानंतर असे बरेच तालुके आहे, लखनदूर आहे, तर असे बरेच आपले जे तालुका आहे त्या तालुक्यांमध्ये भंडाऱ्यामध्ये लखानी आहे, त्यानंतर मोहोडी आहे, त्यानंतर पवनी आहे, साकोली आहे, तुमसर आहे, असे बरेच तालुके आहेत. या तालुक्यांमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे जी तारीख दिली होती तर त्या तारखेला ट्रान्झॅक्शन सुरू झालेले आहेत. परंतु ज्या व्यक्तींना पैसे आलेले नाहीत त्यांना आज म्हणजेच 2 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केली जाणार आहेत. तर भंडारा तालुक्यातून बरीच श्रोता आहेत, नेहमी आपल्याला भंडारा जिल्ह्यातून बरीच श्रोता आहेत, नेहमी आपल्याला कमेंट करून विचारत असतात. तर त्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला जे आहे तर ते आज उर्वरित लोकांना, असं नाही की तुम्हाला काल 3,000 रुपये 1,500 रुपये आले आणि आज लगेचच पैसे येतील असं समजू नका. ज्या व्यक्तींना लाभ मिळाला नाही अशाच व्यक्तींना, ठीक आहे. नाहीतर लगेच तुम्ही कमेंट करून विचाराल की पैसे आलेले नाही, पैसे आलेले नाही. परंतु लाभ मिळाला जर असेल तर ते पैसे काय येतील तुम्हाला, है ना. तर ज्या व्यक्तींना लाभ मिळाला नाही अशाच व्यक्तींना भंडारा विभागातील वरील तालुक्यांमध्ये जे आहे तर ते पैसे आज येणार आहेत. तुमसर, साकोली, त्यानंतर पवनी आणि मोहोडी, लखानी आणि लखनदूर आणि भंडारा शहर, पूर्व आणि पश्चिम आणि भंडाऱ्याच्या आसपासची जी गावं आहेत तर या विभागामध्ये, ठीक आहे. आता बघा, पुढील देखील तालुके अत्यंत महत्त्वाचे तालुके आहेत ज्यामध्ये उर्वरित जे पैसे आहेत तर ते येणार आहे. काही राहिलेले जे पैसे आहेत तर ते येणार आहे. याविषयीची माहिती उर्वरित तालुक्यांच्या तहसील कार्यालयाकडून प्राप्त झालेली आहे. जसं की चिखली तालुका आहे बुलढाणा विभागातील, येथे देखील काही पैसे थांबलेले आहेत तर ते आज येणार आहे. त्यानंतर लोणार आहे, लोणारचे सरोवर, लोणार जो तालुका आहे त्यामध्ये देखील आज जे आहे तर ते उर्वरित पैसे येणार आहे. मोताळा तालुका आहेत, मोताळ्यामध्ये देखील 2 तारखेला पैसे येणार आहे. तर बुलढाणा विभागातील लोणार, मोताळा आणि चिखली या तालुक्यांची माहिती मिळाली आहे. ज्या व्यक्तींचे पैसे रोखले गेले आहेत तर अशा व्यक्तींना आज जे आहे तर ते ट्रान्झॅक्शन होणार आहेत. तर वरील तालुक्यामधून कोण कोण आहेत पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर पुढील जे तालुके आहेत ज्यामध्ये आज पैसे येणार आहेत राहिलेल्या तालुक्यांचे, त्यामध्ये कळमनुरी आहे, त्यानंतर सोनेगाव आहे, त्यानंतर आहे वसमत, म्हणजेच हे हिंगोली विभागातील तालुके आहेत. तर हिंगोली विभागामध्ये देखील राहिलेल्या लोकांना पैसे जे आहेत तर ते आज येणार आहे. मला वाटतं वसमत आणि कळमनुरी या तालुक्यांमध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं नाही, ठीक आहे.
वसमत आणि कळमनुरी या तालुक्यांमध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं नाहीत, त्यामुळे त्यांचं ट्रान्झॅक्शन नवीन पण आज होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, नवीन पण होण्याची शक्यता आहे. परंतु ज्या व्यक्तींना पैसे मिळालेले नाही, अशा म्हणजे राहिलेल्या व्यक्तींना पैसे आज वाटप केले जाईल अशी माहिती तहसील कार्यालयाकडून त्यांच्या प्राप्त झालेली आहे. ठीक आहे, आता बघा उर्वरित बरेच तालुके आहेत. त्याचबरोबर महत्त्वाची माहिती म्हणजेच हयातीचा दाखला याविषयी देखील सरकारने एक नवीन GR काढलेला आहे आणि नवीन तारीख देखील जारी केलेली आहे. तर याविषयीची जी सविस्तर माहिती आहे तर ती आपण पूर्ण तो GR जो आहे तर तो एक्सप्लेन करणारच आहोत पुढे. त्यापूर्वी काही तालुके जे आहेत तर ते अधिक राहिलेले आहेत, ज्यांची तारीख आज आम्हाला प्राप्त झालेली आहेत तहसील कार्यालयाकडून. ते आपण पाहूया. सुरुवातीला जसे आपण याआधी बघितले तसेच पुढे देखील पाहूया. तर बघा भद्रावती तालुक्यामध्ये पैसे वाटप झालेले आहे, परंतु राहिलेल्या तालुक्यांना आज पैसे मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर वैभववाडी, रत्नागिरी विभागातील वैभववाडी हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे. तर इथे देखील आज उर्वरित व्यक्तींना ट्रान्झॅक्शन होणार आहे. वैभववाडी. लांजा तालुक्यामध्ये बघा आजपासून पैशाला वाटपाला सुरुवात होणार आहे. लांजा तालुक्यामध्ये मला वाटतं याआधी ट्रान्झॅक्शन झालेले नाही. ठीक आहे, तर ज्या व्यक्तींना झाले असेल तर अत्यंत आनंदाची बातमी आहे, पण बऱ्याच व्यक्तींना ट्रान्झॅक्शन झालेले नाहीत. तर लांजामध्ये आजपासूनच पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे आणि वैभववाडीमध्ये देखील आपण सांगितल्याप्रमाणे पैसे येणार आहेत. त्यानंतर पुढे आहे राजापूरमध्ये ऑलरेडी ट्रान्झॅक्शन सुरू झालेले आहे. याविषयीची माहिती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर उर्वरित लोकांना, राजापूर तालुक्यातील उर्वरित लोकांना आज जे आहे तर ते पैसे मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा सावंतवाडी तालुक्यामध्ये देखील 28 एप्रिलपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे आणि याविषयीची सविस्तर माहिती या आपण 27 एप्रिलच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली होती. ठीक आहे, तर सावंतवाडीविषयी माहिती पाहण्यासाठी तुम्ही 27 एप्रिलचा व्हिडिओ बघा. आणि ज्या व्यक्तींना 28 एप्रिलला पैसे मिळाले नाही त्या अशा व्यक्तींना 2 मेला पैसे मिळणार आहे. ठीक आहे, अत्यंत आनंदाची बातमी आहे सावंतवाडी या विभागातील लोकांसाठी. ठीक आहे, आता बघा हे काही तालुके होते जे आपण बघितले. आता जी माहिती आहे कशाविषयीची, तर हयातीच्या दाखल्याविषयी जी सविस्तर माहिती आहे तर त्याविषयीचा GR आपण एक्सप्लेन करणार होतो. परंतु आपला जो हा आजचा व्हिडिओ आहे तर हा जवळजवळ 15 मिनिटच्या आसपास झालेला आहे, त्यामुळे ती जी माहिती आहे तर ती आपण या पुढील व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करूया. लवकरच पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचला जाईल आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हयातीच्या दाखल्याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. ठीक आहे, त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणारे जे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. ठीक आहे, तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक ऑफिशियल यूट्यूब चॅनलची लिंक आहे, तसेच फेसबुक, टेलिग्राम आणि ट्विटर याची देखील लिंक आहे. त्याला फॉलो करा, जेणेकरून तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते थेट तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. ठीक आहे, चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा. नमस्कार, धन्यवाद.